करणं चालू करा. 200-250ला कमीत कमी स्वस्त हेल्मेट भेटतात. त्यांनी 7,700 नाही, 1000 तरी ॲक्सिडेंट कमी झाले तर काय कोणाचं वाईट आहे. माझा स्वतःचा रायटर आहे. स्वतः आमचे झा साहेब, नित्यानंद झा साहेब होते, त्यांनी हेल्मेट सक्ती एवढी केली, पोलिसांना फाईन हे ते सगळ्या अंमलदारांना फाईन घालायला लागले. हेल्मेट माझ्या स्वतःचा रायटर त्या हेल्मेटवर वाचला आहे. हात पूर्ण गेला त्याचा. तर हेल्मेट तो बोललाच, साहेब हेल्मेट झा साहेबावर मी वाचलो. बरेच आमचे लोक पण बोलले, तिकडचे कुठले. म्हणजे हेल्मेट फार नेहमी आहे, कारण की ॲक्सिडेंट झाल्यानंतर पहिला झटका जो लागतो, त्या झटक्याला जेव्हा कुठे माणूस आपडतो तेव्हा ते हेल्मेट आपल्याला त्या प्रेशरपासून एक असं प्रेशर असतं, त्या प्रेशरला पहिल्या प्रेशरला वाचला ना माणूस की नंतरचा प्रेशरला एवढं लागत नाही, कारण की तो पहिला झटका असतो ना, फार मोठा भोगाला असतो, तो नाही लागला पाहिजे. वाचायचे लक्षण. कधी कधी तुम्ही असं मार्क केले बघा, ॲक्सिडेंट झालं, तर मी माझ्या 20 वर्ष सर्व्हिस होतं, ॲक्सिडेंट झालं, नॉर्मल टच झालं, नॉर्मल, आणि तो माणूस मेला. अंगावर तर एक निशाण पण दिसत नाही ॲक्सिडेंटचं. अरे मग ॲक्सिडेंट झाला आहे, पडला, रक्त तर कुठं येत नाही, मग काय. जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आतमध्ये थोडंसं मेंदूला हे येऊन ब्लड सर्क्युलेशन झालेलं आहे. हे जर एखाद्या असा झटका लागला नॉर्मल आणि हेल्मेट असतो तर नसता लागला झटका. काय फक्त मानेचं हार्टबीट फ्रॅक्चर होतं आहे, ठीक आहे, ओके, ते भरून येणार आहे, पण आता गेल्यानंतर माणूस भरून येत नाही ना. जेव्हा ॲक्सिडेंट झाले, काय झालं तर पळून जायचं नाही. लोकल पोलीस स्टेशनला कधी इन्फॉर्म तर करा. मग तुम्ही पकडीला घाबरता, इन्फॉर्म करा, त्याच्यासोबत तिथं जावा, म्हणजे कमीत कमी जीव वाचवता येईल. या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या माणुसकीच्या नात्याने, डिसिप्लिनच्या नात्याने करता येईल ना, त्या गोष्टी तुम्ही करा, आणि त्या सगळ्या कराव्या असं आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ॲक्च्युली काय इथंच बरोबर